सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार उत्तमराव जानकर यांनी आपली आमदारकी सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे। जानकर यांनी मार्कडवाडी गावात मतदानाच्या आकडेवारीत घोळ असल्याचे सांगून तिथे मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता। मात्र निवडणूक आयोगाने यासाठी परवानगी दिली नाही। इतकंच काय तर पोलीस प्रशासनाने यात हस्तक्षेप करत गावकऱ्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला। आता जानकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी माध्यमांशी बोलताना आपला निर्णय जाहीर केला आहे। ईव्हीएमच्या विरोधासाठी शरद पवार उद्या रविवार रोजी मार्कडवाडी येथे येणार आहेत। माझ्या विरोधात पराभूत झालेले भाजपाचे उमेदवार राम सातपुते आणि मी मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी आग्रही आहोत। त्यासाठी मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे। निवडणूक आयोगाने मतपत्रिकेवर फेरमतदान घेण्याची परवानगी दिल्यास मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहे, असं जानकर यांनी सांगितलं आहे। निवडणूक आयोगाला आम्ही या संदर्भात पत्र देत आहोत। त्यांनी यासाठी होकार दिल्यानंतर मी राजीनामा देणार आहे। ईव्हीएमच्या विरोधात कुणीतरी बलिदान दिले पाहिजे, त्यासाठी मी तयार असल्याचं देखील जानकर यांनी सांगितलं। दरम्यान उद्या पवार यांच्या मार्कडवाडी दौऱ्यानंतर जानकर काय भूमिका घेतील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा।